वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हाला कधी वेगळं दिसते माझ्या व्हिडिओज मध्ये. दॅट इज बिकॉज आपण आल्यावर करेल वर्कशॉपला. आणि आज आपल्या चॅनलमध्ये एक स्पेशल अपिअरन्स आहे. त्याच्या कलाकारीबद्दल बोलणं म्हणजे मी एकदम खूप थोडक्या शब्दात बोलू शकते. त्याचे कलाकारी म्हणजे शब्द नाहीयेत आपल्या शब्द म्हणजे आपण काही बोलू शकत नाही. आणि आपल्या कलाकारी बघत आहोत इंस्टाग्राम मध्ये, युट्यूब मध्ये, सगळीकडे बघत आहोत. आणि नॉन अदर दॅन प्रशांत. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच थोडा वेळ दिला किंवा बिझनेस स्टडी मध्ये. सो मला पहिला वेलकम टू माय वर्ल्ड. थँक्यू. पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही फर्स्ट जर्नी स्टार्ट केली तर मला ते पहिली मूर्ती त्यातून आखणी केली, पण मला काय भावना होत्या की त्याचं काय वाटलं एंड बघितला तेव्हा? पहिली मूर्ती आता मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण मला आठवतंय की 18 इंचाची एक जेवढं मला आठवतं 18 इंचाचा छोटा एक लालबागचा राजा होता. आणि तेव्हा असं झालेलं की मला माहित नव्हतं की कशी करतात काय. तर आमच्या इथे मी तिथे राहतो चुनाभट्टीला. तिकडे एक कारखान्याच्या इथे मी जाऊन ज्या आर्टिस्ट आहेत त्यांना ऑब्झर्व करायचो, उभा राहून बघायचो बराच वेळ. तर एकदा त्यांना असं वाटलं की अरे हा रोज रोज येते. मग एकदा ते बोलले की तू बस. आणि बसलो, मग थोडं समजायला लागलं. मग ते कधी बोलले की एखाद्या कच्च्या मक्तीवर प्रॅक्टिस कर वगैरे, असं जसं करून 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 आज लोकांना आता थोडस युट्यूबमुळे किंवा सोशल मीडियामुळे जे काय केलंय ते कळतंय. आणि लोकांचं प्रेम आहे, त्यामुळे लोकांचं प्रेम माझ्यावर असण्यापेक्षा मला वाटतं बाप्पावर जास्त आहे. आणि त्यामुळे ते कनेक्ट होतात, माझ्याशी बोलतात आणि बरंच काय काय बोलतात. आणि बरं पण वाटतं जेव्हा पब्लिकली बोलतात. पण ह्याच्या मागे माझी 12 वर्षाची जर्नी आहे, 12 ते 15 वर्ष. आणि सगळीकडे छोटे 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 मोठे आता हळूहळू हळूहळू करत हा प्रवास इथपर्यंत आलाय. आणि मला बाकी कशातच रुची नसल्यामुळे मला फक्त डोळ्यांच्या कामातच रुची आहे. आणि मी सुरुवातीपासून त्याच्यातच काम करतो. दुसरं मला दुसऱ्या गोष्टी मी करतो, पण जेवढ्या प्रेमाने किंवा जेवढ्या आवडीने मी डोळ्यांची आखणी करतो तेवढ्या बाकीच्या गोष्टी करत कदाचित तेवढं होत नसेल माझ्याकडे. तर अशी ही माझी थोडीशी जर्नी आहे. की जेव्हा ती सुरुवात करते आणि एंड रिझल्ट बघतो तेव्हा ते समाधान वाटतं. तू काय शब्दात व्यक्त करशील? आता ते समाधान आर्टिस्ट टू क्रिएशन असेल किंवा क्रिएटर टू आर्टिस्ट असेल, तर ते असं आहे की इट इज व्हेरी पर्सनल. खूप पर्सनल असतं ते जेव्हा आम्ही काम करत असतो. आणि प्रत्येक बाप्पा, प्रत्येक चेहरा, प्रत्येक ठेवण बाप्पाची वेगवेगळी आहे. जसे त्याचे रूप आहेत, अनेक रूप आहेत, तसं त्याच पद्धतीने त्याची ठेवण वेगवेगळी आहे. आणि जसं जसं ते काम होतं मला पण माहित नसतं की काय आउटकम असेल, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि झाल्यावरच कळतं की एक ऍड ऑन करत जातो की हे करून बघूया, ते करून बघूया, असं करत करत थोडंसं काम माझं असतं. सो अजून एक प्रश्न हा आहे की जेव्हा किती वेळ लागतो म्हणजे स्टार्टिंग टू एंड पूर्ण आखणी व्हायचा किती वेळ असतो? आता ती पण गोष्ट अशी आहे की ते किती काम करायचं आहे त्यावर. आता काय झालंय की आता दागिने लोक सोन्यावर लोकांना आवडतं, वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड वर्क वगैरे करतात. तर त्या ह्याच्यामध्ये असं होतं की मग जिथे आम्ही सोन्यावर रेश मारतो काम करतो ते पार्ट एडिट होतं, ते करायची गरज नाही लागत. किंवा मग एक रेश मारली तरी होऊन जातं. किंवा अदर प्रोसेस विचारशील तर एक नाही म्हटलंस तरी 1 तास 1.5 तास मला जाते आत्ता, म्हणजे खूप काम केल्यानंतर. जर सुरुवात असेल, नवीनच असेल किंवा खूप मोठा चेहरा असेल, जसं मागच्या वर्षी सगळ्यांनी बघितलंच मलबार हिलचा राजा 16 फूट बॉडी असते, त्याचा डोळाच जवळपास हाता एवढा असतो. तर त्या गोष्टीमध्ये थोडासा वेळ जातो. थोडा त्यामध्ये थोडे काय म्हणतात सगळं आपण ब्रशने फील करतो, त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये थोडंसं एफर्ट्स थोडे जास्त असतात, असं आहे. तुझा आठवतं का तुझी पहिली मूर्ती सर्वात मोठी कुठची होती? सर्वात मोठी मला वाटतं 2000 आय गेस 11-12ची मला वाटतं. 11-12 की 13 मला आठवत नाही, 3 वर्षातलं एक आहे. तेव्हा असं झालेलं की आमच्याकडचं एक मंडळ आहे चुनाभट्टीला,
त्यांनी एक मोठा 10 फुटाचा दगडूशेठ आणला होता आणि जिथे मी काम करत होतो बँड्राला तिकडे त्यांना आम्हाला कलरिंगसाठी बोलवलं आणि मग तो दगडूशेठ हातू सरांचाच होता. ते मला नंतर समजलं काम झाल्यावर, कदाचित आधी समजलं असतं तर हात तरतरले असते. पण त्यांचा तो मोठा 10 फीटचा तो दगडूशेठ होता, तो या कारखान्यातनं आलेला होता असं ते तेव्हा मला समजलं. आणि त्याची मी आखणी केली होती. शेंदरी कलरचा गणपती होता, मला आठवतं. माझ्या इंस्टाग्रामवर फोटो आहे, काम करतानाचा फोटो. तर ती पहिली मूर्ती होती. आतापर्यंतची सर्वात मोठी मला वाटतं पप्पा बर्फानी सगळ्यांना माहिती आहे. आय गेस 36+ फीट होतं आणि तेव्हा थोडी भीती वाटली वर जायपर्यंत. नंतर काय वाटलं नाही, म्हणजे 5 फेस होते आणि जरा चॅलेंजिंग काम होतं माझ्यासाठी, कारण सरकून हळूहळू काम करायचं. तर सगळ्यात मोठं आणि उंच काम तेच होतं. तू वरती जातो तेव्हा आपण जेव्हा बघतो हाईट, त्या वेगळं दृश्य असतं आपल्याला. तेव्हा काय वाटतं आपल्याला बघतो त्यांना खाली जातात लोकांना भेटलोच नाही. ते मी मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये बोललो की सुरुवात करताना कोणी नसतं आणि तेव्हा कारण लोकांना माहित नसतं की हा नक्की गेलाय कशाला. तर नंतर लोक जेव्हा डोळे होतात, लोकांना असं एक भावना असते की डोळे झाल्यानंतर देवामध्ये प्राण प्रतिष्ठा होते, देव बघायला लागतो आपल्याकडे. तर ती भावना खूप आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या मराठमोळ्या संस्कृतीमध्ये ज्या ठिकाणी बाप्पा बसतो, जिथे बाप्पाचे डोळे रंगलेले असतात ना, तिकडे माणूस दुसरीकडे कुठेच बघत नाही. हे मला वाटतं, हे माझ्या कामाचा दागिने की तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण करतो, पण एकदा चेहरा झाल्यावरती माणूस त्याच्यात हरवलेला असतो. बाप्पा बाहेर येताना पण लोक चेहऱ्याकडे बघत असतात. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ती एक मजा वेगळी आहे, शब्दात सांगण्यासारखं नाहीये. मला वाटतं की तुम्हाला देव समजण्यासाठी ती भक्ती तेवढी आत्मसात करावी लागते, तेवढं डीप तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायला लागते. आणि ते जर सगळं तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही निश्चितच चांगलं तुमच्या हाताने तो भरून चांगलंच घ्याल. जर तुमच्याकडे तेवढी निष्ठा नसेल तर मग काम थोडंसं म्हणजे आपल्याला कलाकार म्हणून त्या गोष्टी पटणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या गोष्टी कशा असतात. आता आपल्यामध्ये प्रत्येक बाप्पाचे डोळे वेगवेगळे असतात. तर तुला जे सुरुवात करते एखाद्या मूर्तीची आणि सेकंड मूर्ती त्याच्यावर इन्स्पिरेशन काय असतं की ही वेगळी पाहिजे आणि ही वेगळी पाहिजे? इन्स्पिरेशन म्हणजे जे मूर्तिकाराने घडवलेली मूर्ती आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक चेंज असतो. जसं बाप्पा सगळ्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये बघायला आवडतो आणि मग आमच्या गोष्टी असतात, जशा वेगवेगळ्या प्रकारचे गंध आहेत. श्रीगंध आहे, विष्णू नाम आहे, ते शंकराचा आडवा नामेमध्ये डोळा आहे. तर या सगळ्या गोष्टी त्या मूर्तीप्रमाणे डिसाईड होतात. आणि इन्स्पिरेशन नाही म्हणता येणार, पण ते एक वेगवेगळं चॅलेंज आहे. आणि प्रत्येक मूर्तीचं असं मी म्हटलं की चेहरा ठेवण वेगवेगळी असते आणि त्यामध्ये त्या प्रकारे आपल्याला वेगवेगळे रूप पण दाखवायचे. तर ते त्या वेळेलाच गोष्टी सुचतात, ते काही प्री प्लॅन नसतं. प्री प्लॅन असेल तर फक्त सांगितलं असतं की हे विष्णू रूप आहे, हे शंकर रूप आहे, किंवा यामध्ये बालाजीचं काही स्वरूप आहे, असं ते वेगवेगळ्या रूपांमध्ये असतात. प्रत्येकाच्या लोकांना जसं आपला बाप्पा बघायचा, लोकांनी बाप्पा आपल्याप्रमाणे कस्टमाइज करून घेतलं. पहिला बाप्पा एकच होता, देता घेता हातातला सुंदर सुबक बाप्पा. पण आता काळ बदललाय, लोकांना जो आपल्या परीने बघायला आवडते आणि त्यात आमच्या कलाकारांचे हात बांधलेले असतात. नर्वसनेस झाला असता एक समजलं तर कोण आहे तो अशी मूर्ती आहे, तर ती जसं आत्ताही होतं का स्टार्ट करते एखाद्या मूर्तीची आठवणी? आत्ता मला तेवढं नर्वसनेस होत नाही, पण नर्वसनेस हा भाग कालांतराने मला वाटतं निघून जातो आपल्या. आणि मला वाटतं जेव्हा तू आजूबाजूच्या ठिकाणी लक्ष न देता जेव्हा तू तुझ्या कामाशी आणि त्या बाप्पाशी इन्व्हॉल्ड असतेस, बिकॉज तेव्हा तो आमच्या दोघातला संवाद असतो. जे काय डायलॉग्स असतात ते आमच्या दोघांमध्ये असतात. मग तो जो ती जी फिलिंग आहे किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नर्वसनेस मला जाणीव होत नाही, मला फील होत अनलेस अंटील कोणतरी आजूबाजूला काहीतरी बोलत असते. एक लिंक म्हणतो ना आपण, ती कनेक्ट झालेली असते आणि त्या पद्धतीने ती त्या प्रोसेसने ती काम करते. आणि मी खूप इन्व्हॉल्ड असतो, कारण मला
बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये. जसं नजर मी नेहमी म्हणतो की नजर ती लोकांपर्यंत अशी वाटली पाहिजे की तो आपल्याकडे बघतो. तर ते समजून घेण्यामध्ये, ते मॅथ्स करण्यामध्ये माझा खूप इन्व्हॉल्वमेंट होते, भक्ती पाठणे पण आणि टेक्निकल पाठणे पण. त्यामुळे तो भाग असा आहे की त्यामुळे ते नर्वसनेस आणि या गोष्टी आत्ता नाही राहिल्या. थँक्यू सो मच वन्स अगेन. बिझी स्टोरी काही दिलास आणि हे केलंस की यू कॅन डू इट, मोटिवेट केलंस तू. आणि तुझ्या माझ्या व्ह्युअर्सला काय मेसेज द्यायला आवडेल, शेवटचा मेसेज की इफ ज्या लोकांना जर तुला बघून करायला वाटतं खूप लोकांनी, मला स्पेशली वाटतं, पण मी नाही एक गुड आर्टिस्ट त्यामुळे मी नाही करू शकत, इतर लोक आहेत जे इन्स्पायर होतात तुझ्याकडून, जर काय मेसेज द्यायला आवडेल? सातत्य ठेवा कामात, श्रद्धा ठेवा. हे काम असं आहे कारण आपलं काम खूप जबाबदारीचं काम आहे, मी नेहमी म्हणतो. कारण आपण लोकांच्या श्रद्धेशी आपला खेळ असतो खूप जवळचा. जरा जरी काय आपल्याकडनं चुकलं तर त्या लोकांच्या श्रद्धेशी खेळ होता. त्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी आहे. मूर्ती घडवण्यापासून ते मूर्तीचे डोळे रंगण्यापर्यंत सगळ्यात छोट्या छोट्या बारकाईमध्ये एक खूप इम्पॉर्टंट आपल्याला जिम्मेदारी असते. तर त्याची दक्षता डोक्यात ठेवून तुम्ही तुमचं काम करा. आणि जे नवीन जी पिढी आहे ज्यांना म्हणजे मी पण नवीनच पिढी आहे, म्हातारा नाही, पण जे नवीन जे शिकतायत त्यांच्यासाठी एक असाच मेसेज असेल की छोट्याने सुरुवात करा. कारण बरेच मी बघतो मुलं आहेत त्यांना सगळ्यांना डायरेक्ट मोठी मूर्ती करायची असते, पण त्याचा जजमेंट वेगळा आहे आणि ते सरावाचा भाग आहे. सराव तुम्ही छोट्या मूर्तीवर करा आणि मग तुम्ही तुमचं जी जर्नी आहे ती मोठ्या मूर्तीपर्यंत आणा. आणि संधी मिळते आपल्या कामात जर मी जसं सांगितलं निष्ठा आणि श्रद्धा असेल, आपलं काम बोलतं, त्याच्याशी एकरूप व्हा, तो तुम्हाला जगापर्यंत पोहोचवेल. हीच या कामाची श्रद्धा आहे आणि हेच फिक्स देऊ शकतो माझ्या बघण्यात. थँक्यू सो मच.